विष्णूच्या अवताराला श्रीकृष्णाला संरक्षणासाठी नेला होता. मूर्ती होती ती, अर्थात पवित्र अशी मूर्ती. एकनाथाचे आजोबा गेले आणि खांद्यावरती ती मूर्ती घेऊन चालत पंढरपूरला आणून ती परत पुनर्स्थापना केली. आणि त्याच्या ज्ञानेश्वराच्या अगोदरपासून सुद्धा ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंतांच्या सुद्धा पूर्वी त्यांच्या घराण्यामध्ये पंढरी हा दैवत होता, पांडुरंग दैवत होतं आणि उपासना होती. नामदेवांचे अभंग समाधी सोहळ्याचे वेगळे अभंग आहेत. ते वाचल्यानंतर लक्षात येईल की ते आखो देखा कसा हाल त्यावेळेस. म्हणून मी आमच्या सर्व पत्रकार मित्रांना सांगतो की महाराष्ट्रातली पत्रकारिता पहिली संत नामदेवाने सुरू केली. रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये आहे. पंढरपूर लवकरच येते आणि ह्या दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्याही दिंडीचं म्हणजे दोन्ही दिंडी एकत्र मिळालेले आहेत आणि त्यामुळे हे जे वारकरी दिसत आहेत मोठ्या संख्येने ते दोन्ही दिंडीतील आहेत. आणि माझ्यासोबत एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, त्यांचं नाव सुधीर जाधव. तर सुधीर जाधव हे मुंबईचं अतिशय मोठं प्रसिद्ध असं अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, VJTI म्हणजे वीर जिजामाता तंत्रज्ञान संस्था, स्वायत्त महाविद्यालय आहे महाराष्ट्र शासनाचं. आणि आपल्या महाराष्ट्रातील ते पहिलंच महाविद्यालय आहे, ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेलं. आणि त्या ठिकाणी प्रवेश मिळवणं म्हणजे विद्यार्थ्यांना फार म्हणजे त्यांचं सौभाग्य मानलं जातं. तर तिथले हे निवृत्त अधिकारी आहेत, अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. हिंदू धर्म आणि जगातील अनेक धर्म यांचा तौलानिक अभ्यास त्यांनी केलेला आहे. तर मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे. एवढी ओळख सांगण्याचं कारण म्हणजे हे व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक अंधभक्तांना पोटसूळ उठेल. आणि ते अंधभक्त म्हणजे मांडणी, त्यांना काय मुद्दे खोडून काढायचे तर ते अभ्यास पूर्ण काढत नाहीत, तर शिव्या देतात. आता वारीमध्ये मी जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यावर खाली आई बहिणीवरनं शिव्या देतात. तर हे अंधभक्तांना माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही मुद्दे खोडून काढा पण अभ्यास पद्धतीने काढा. तर आपण पहिल्यांदा महाराज तुमचं लय भारीमध्ये स्वागत, या वारीमध्ये सुद्धा स्वागत. तर मला हे सांगा पहिल्यांदा की वारी जी आहे आषाढी वारी, तर या आषाढी वारीला फार मोठी परंपरा आहे, मोठा इतिहास आहे. तर तो इतिहास काय आहे ते सांगा. नमस्कार, रामकृष्ण हरी. जसं पत्रकार आणि ते माझे मित्र आहेत तुषार खरात यांनी सांगितलं की मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमधून सेवानिवृत्त झालो आहे. मी त्या कॉलेजमधून सेवानिवृत्त झालो तरी त्याविषयी खूप आस्था असल्यामुळे मी थोडक्यात VJTI सांगतो. ते विक्टोरियाच्या काळामध्ये झालेलं होतं स्थापन, ब्रिटिश इरामध्ये. आत्ता त्याच्यामध्ये 10वी नंतर, 12वी नंतर, डिग्रीनंतर आणि मास्टरनंतर असे एकूण 32 कोर्सेस चालतात. ते कॉलेज माटुंगा मुंबई येथे आहे आणि त्याच्यात 4,500 विद्यार्थी शिकतात आणि 500 कर्मचारी आहेत टेक्निकल, नॉन टेक्निकल आणि टीचिंगमध्ये. आता आपण येऊ वारीमध्ये. वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. आपण सहज अनेक आरतीमध्ये आपल्या कानावरती सहज जे येतं वारी जन्म मरणा ते वारी, म्हणजे आपलं भारतीय आणि हिंदू तत्त्वज्ञान सांगतं की 184 योनीमध्ये जन्म आल्यानंतर मग एक मानव जन्म येतो आणि त्या मानव जन्मामधून चान्स आहे की ही वारी जी 84 योनीमधली आहे ती थांबण्याचा चान्स आहे. सत्कर्म केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर, संसार नीटका केल्यानंतर कदाचित तुम्हाला शक्यता आहे. म्हणजे हे तुमचं ॲडमिशन मिळण्याचं, नीटची परीक्षा तुम्ही पास झालात असं समजा, मनुष्य जन्म झाला आहे म्हणून. जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. मग वारीमध्ये कशासाठी येतात लोक की देवा मला शांती भेटू दे, माझ्यावरती संकट आलेलं आहे, माझ्या घरामध्ये शांती मिळू दे, मला साधू संत भेटू दे, सत्संग भेटू दे चांगल्या लोकांचा, म्हणून ही वारी आहे.
आता वारीमध्ये आपण वरती समजा वारीचा व्हिडिओ, जर तुम्ही एखादा फोटो किंवा वारीचा व्हिडिओ बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल एक दिंडी आहे, एक दिंडीच्या पुढे चोपदार आहे जो आपल्याला पारंपरिक राजेशाहीमधला दिसतो पगडीवाला. दुसरा दंड घेतलेला जो चोपदार आहे त्याच्या पाठीमागे एक भालदार असतो आणि काही ठिकाणी घोडे पण तुम्हाला दिसतात. वारीमध्ये घोडे जे रिंगण होतं, घोड्यांचं रिंगण होतं, त्याच्यामागे पार्श्वभूमी अशी आहे. हां, ह्या वारीमध्ये तुम्ही एक चित्र किंवा फोटो बघितला तर असं दिसेल की भालदार आहे, चोपदार आहे, पालखी वाहून नेणारा आहे, घोडे पण आहेत. तर हे याला ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे वारीला, आपण इकडून पहिले पाठीमागे जाऊ. पुरातन काळामध्ये शिवाजी काळांच्या अगोदर, शिवाजी महाराजच्या अगोदरच्या काळामध्ये ह्या भारतावरती इस्लामी आक्रमण झालं, युरोपियन लोकांचं झालं, फ्रेंच लोकांचं झालं, डच लोकांचं झालं. ह्या सगळ्या लोकांच्या आक्रमणामध्ये ही वारी कशी टिकली, तर त्या वारीला शिवाजी महाराजाच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर अगदी पेशवाईपर्यंत, म्हणजे आपलं राज्य जाऊन, मराठा राज्य जाऊन ब्रिटिश राज्य येईपर्यंत त्याला राजाश्रय होता. एक लक्षात येईल तुम्हाला, अनेक पंढरपूरमध्ये शिंद्यांचा वाडा आहे, भोसल्यांचा वाडा आहे. याचं कारण आहे की ते धर्मरक्षणासाठी त्यावेळेपासून आत्तापर्यंत सतत वारीबरोबर, संतांच्या बरोबर आणि धार्मिक ठिकाणाचं आणि त्या परंपरेचं जतन करण्यासाठी जी इथली आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. दुसरा मुद्दा आहे घोडे का दिसतात. मग त्याचं प्रतीक म्हणून त्यांनी आपला एखादा रक्षण करणारा सरदार घोड्यावर पाठवला, त्या सरदाराबरोबर एखादा अजून चालणारा सैनिक पाठवला. ते जे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याच्यामुळे वारीमध्ये अदरवाईज संत परंपरेमध्ये घोडा असण्याचं, भालदार असण्याचं, चोपदार असण्याचं काही कारण नाही आहे. परंतु त्याला संरक्षणाच्या दृष्टीने इतिहास आणि वारकरी संप्रदाय, ऐतिहासिक राजे रजवाडे आणि वारकरी संप्रदाय यांची कुठेतरी परंपरागत जुळणी आहे. त्यामुळे आपल्याला ते प्रतीकं दिसतात. आपण अजून थोडंसं पाठीमागे जाऊ. ह्या साधू संतांनी एवढे परकीय आक्रमणं झाले असूनसुद्धा ही वारी टिकवली, अभंग टिकवले. अभंगाला अनेक लोकांनी विरोध केला, तुकारामाची गाथा बुडवली, ज्ञानेश्वरांचं तर अख्खं कुटुंब संपेल अशी सतत पाठीमागे लागून त्यांचा छळ केला. परंतु त्या संतांनी बदला नाही घेतला. तुला मारतोच सांगितलं नाही. राजकीय लोकांचा वरदहस्त असूनसुद्धा असं नाही सांगितलं की शिवाजी महाराज किंवा सरदार शिंदे हा मला त्रास देतो ह्या गावातला माणूस आणि त्याला मारा, असं सांगितलं नाही. ती वारी आहे, ती परंपरा आहे वारीची. आणि ही परंपरा ओळखून ऐतिहासिक लोकांनी न मागता संरक्षण दिलेलं आहे या वारीला. आपण पाठीमागे जाऊ. कानडा राजा पंढरीचा असं म्हणतो. कानडा म्हणजे आमचा विठ्ठल जो काळा विठ्ठल आहे, कानडा आहे, तो खरंच कर्नाटकामधला आहे का? तो इथे होता का? मग तो इथून कुठे गेला का? तर हो, गेला. मी आत्ता जे सांगितलं की राजकीय धामधुमीमध्ये, परकीय आक्रमणामध्ये त्यावेळेसच्या हिंदू लोकांनी, त्यावेळेसच्या वारकरी लोकांनी, त्यावेळेसच्या भक्त लोकांनी परकीय आक्रमणामधून पांडुरंग, त्याची संस्कृती टिकावी याच्यासाठी तो पंढरी खांद्यावरती घेतला आणि तो कर्नाटकमध्ये नेला. कर्नाटकमध्ये तिथल्या राजकीय चांगल्या लोकांचं वरदहस्त लाभला, संरक्षण लाभलं आणि त्याने हा कानडा राजा पंढरीमधून तो तिथे घेऊन गेला. मग नंतर तो पंढरीमध्ये कसा आला? आपल्याला माहीत असलेला भाग असा आहे की पुंडलिका भक्त, पुंडलिक जो सर्वश्रेष्ठ भक्त आहे, त्या भक्तांनी वीट फेकली आईची सेवा करताना. ही स्टोरी आपल्याला माहिती आहे, ही कथा माहिती आहे. परंतु त्याच्याही अगोदर संत एकनाथाचे आजोबा यांनी कर्नाटकामध्ये जाऊन त्यांनी शोधाशोध केली. त्यांना माहिती होतं पंढरपूरचं ठिकाण कुठं आहे, तिथे कुठली देवता आहे, तिथे जर पांडुरंग आहे तर तो गेला कुठे आणि मी त्याला घेऊन येणार.
आणि ते गेले, पायी चालत गेले, तिथल्या लोकांची विनवणी केली, हातापाया पडले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पण पंढरपूरला नंतर येऊ शकता, पण हे मूळ दैव जो पंढरपूरमधला पांडुरंग आहे आमचा, तुम्ही संरक्षणासाठी जसा बाळगोपाळ श्रीकृष्णाला मथुरेमधनं द्वारकेमधनं वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सांभाळ केला, तसा ह्या आधुनिक विष्णूच्या अवताराला श्रीकृष्णाला संरक्षणासाठी नेला होता. मूर्ती होती ती, अर्थात पवित्र अशी मूर्ती. एकनाथाचे आजोबा गेले आणि खांद्यावरती ती मूर्ती घेऊन चालत पंढरपूरला आणून ती परत पुनर्स्थापना केली. आणि त्याच्या ज्ञानेश्वराच्या अगोदरपासून सुद्धा ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंतांच्या सुद्धा पूर्वी त्यांच्या घराण्यामध्ये पंढरी हा दैवत होता, पांडुरंग दैवत होतं आणि उपासना होती. आषाढी कार्तिकी किंवा एकादशी या निमित्त त्या घराण्यातले काही ठराविक तरी मंडळी पंढरीला वारीला यायचे, पंढरीचं दर्शन घ्यायचे. कालांतराने त्याच्यामध्ये भर पडली. साधू संतांच्या असं लक्षात आलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं, नामदेवांच्या लक्षात आलं. संत नामदेव, ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन आहेत. आम्ही आमचे संत ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज अच्छा समकालीन आहेत. नामदेव महाराजाच्या समाधीचं वर्णन आता जसे पत्रकार लईभारीच्या माध्यमातून टिपतायत की काय काय घडलं तिथे, त्याचं पहिलं वर्णन सगळ्यात अधिकृत समकालीन पुरावा असलेलं नामदेवांचे अभंग, समाधी सोहळ्याचे वेगळे अभंग आहेत. ते वाचल्यानंतर लक्षात येईल की ते आखो देखा कसा हाल त्यावेळेस. म्हणून मी आमच्या सर्व पत्रकार मित्रांना सांगतो की महाराष्ट्रातली पत्रकारिता पहिली संत नामदेवांनी सुरू केली. अच्छा. आणि संत नामदेव फक्त ज्ञानेश्वरांच्या समाधीचं वर्णन करून थांबले नाहीत. त्यांच्या कार्यकाळात सुमारे 20 वर्ष नामदेव महाराष्ट्राच्या बाहेर होते. पंजाबला होते, उत्तर प्रदेशला होते, बिहार या राज्यामध्ये होते. आणि भक्ती संप्रदाय त्या राज्यामध्ये, ज्याला आपण काऊ बेल्ट म्हणतो, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार, याला जो एक आता प्रचलित भाषेमध्ये काऊ बेल्ट, गायपट्टा म्हटलं जातं, त्या गायपट्ट्यामध्ये भक्ती कोणी नेली सगळ्यात प्राचीन? टाळ, मृदंग, तुळशी माळ, चंदनाचा टिळा आणि मुखी हरिनाम हे नामदेवाने नेलं. त्याचा परिणाम काय मिळतो आता? तर त्याच्या परिणामामध्ये गुरुग्रंथ साहेब जो शिखांचा पवित्र ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये नामदेवाचे डजनावारी अभंग अधिकृतपणे त्या गुरुग्रंथ साहिबमध्ये नोंदलेले आहेत. एवढंच नव्हे तर नामदेवांचे मंदिरं पंजाबमध्ये आहेत आणि त्या परंपरेचे अनेक मंदिरं आणि उपासना आत्तापर्यंत नांदेडमध्ये तर दिसते, कारण ती पंजाबातून परत उलटं नांदेडमध्ये आली, जे शिखांचं अजून एक महाराष्ट्रातलं पवित्र स्थान आहे. हा ऐतिहासिक धागा संत परंपरेचा महाराष्ट्राचा खूप मोठा आहे, ज्यामुळे आता आपल्याला दिसेल, मग मी सुरुवातीला सांगितलं, दंड दिसेल, भालदार दिसेल, चोपदार दिसेल आणि एवढे मोठे टाळ आहेत. ते नुसते वाजवायचे टाळ नाहीत. संकट आलं तर एका टाळेने दुश्मनाचं डोकं फोडण्याच्या वजनाचे टाळ आमच्या संतांनी गळ्यात घेतलेले आहेत. अलीकडे लोक खिशात धोंडा घेतात किंवा कुठल्या तरी बॉटल घेतात स्वसंरक्षणासाठी आणि भजनासाठी. आपण टाळ आहे, ज्या टाळाचं काशाचा धातूचा टाळ एवढा 1-1 किलोचा, पाऊण किलोचा, काय जे पूर्वीचे पिढीजात जर टाळ बघितले तर एवढे मोठे नारळ एवढे मोठे ते टाळ आहे. तर हे संरक्षणामधून माध्यम आणलं. त्याच्यात संत परंपरा, मग ज्ञानेश्वरी आली. मग ज्ञानेश्वरी काय? आता आपण एक आज उपप्रकार सांगू. संत नामदेवांच्या काळामध्ये समाधीच्या अगोदर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि कार्यकाल संपला म्हणून समाधी घ्यायचा निर्णय झाला. ज्या समाधीचं आखोदेखन वर्णन नामदेवांनी आपल्या समाधी अभंगामध्ये लिहिलेलं आहे. ती जी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, चांगला आणि वाईट असा आहे भाग त्याच्यामध्ये. खूप लोकांना ज्ञानेश्वरी ही पवित्र आहे,
ती वाचनीय आहे, त्याच्यावरती प्रवचनं होतात, कीर्तनं होतात. ज्ञानेश्वरांनी जी रचना केली ती ठरवून केलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या आरंभीला म्हणतात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. मी आत्मरूपाची उकल भगवद्गीतेच्या माध्यमातून संतांसाठी करून ठेवतो. म्हणजे भगवद्गीता आली, मूळ असं आहे 1,00,000 श्लोक संख्येचं महाभारत आहे. जी आपण कथा सांगतो की व्यासांना सर्व आयुष्याच्या तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा मनाला शांती मिळेना, म्हणून त्यांनी चिंतनातून असं त्यांच्या लक्षात आलं की मी ईश्वराचं गुणगान केलं नाही तर माझ्या मनाला शांती मिळणार नाही. म्हणून त्यांनी संपूर्ण महाभारत 1,00,000 श्लोक संख्येचं लिहायला घेतलं. त्यांच्यापुढे प्रश्न होता की 1,00,000 श्लोक संख्येचा संस्कृतमधला ग्रंथ लिहिणार कोण. कथा अशी आपल्याला प्रचलित माहिती आहे की ते गणपतींनी स्वीकारलं लेखनाचं काम, विद्येची देवता गणपतींनी. आणि गणपतींनी सांगितलं की व्यास महाराज तुम्ही हे कथा सांगा, परंतु ते तुम्ही न थांबता सांगणार असाल तर मी तुमचा लेखक होईन. व्यासांनी ते मान्य केलं आणि न थांबता सलग 1,00,000 श्लोक संख्येचं महाभारत लिहिलं गेलं अशी वदंता आहे, ख्याती आहे, आख्यायिका आहे. त्या 1,00,000 श्लोक संख्येमधले 700 श्लोक म्हणजे श्रीमद भगवद्गीता, जे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, गीतेची पहिली ओवी सुरुवात आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाशेव किम अकुर्वत संजया. धृतराष्ट्र सांगतो, जो नेत्रहीन आहे तो धृतराष्ट्र सांगतो, विचारतो. कारण ज्या माणसांना संशय आहे, ज्या माणसांचे डोळे बंद आहेत, त्यांना समजून घ्यायची खूप इच्छा असते. आणि त्यांनी प्रश्न विचारला आणि भगवद्गीता सुरू झाली. त्याचे जे 700 श्लोक आहेत आणि 18 अध्याय आहेत ते संपूर्ण भारतभरामध्ये पहिल्यांदा स्थानिक भाषेमध्ये भाषांतरित केले. ते ज्ञानेश्वरांनी केले. 700 श्लोक संख्येच्या ओव्या झाल्या 9,000. 1,00,000 श्लोक संख्येचं महाभारत, त्याच्यातले 700 श्लोक म्हणजे भगवद्गीता. आणि त्यावर ज्ञानेश्वरांनी जे विश्लेषण केलं, टिप्पणी केली, खुलासा केला, तो 9,000 ओव्यामध्ये केला. आणि आता आपल्याला अशी 9,000 ओव्याचं जे ज्ञानेश्वरी आहे तीसुद्धा आपल्याला सलगपणे समजेल असं वाटत नाही. म्हणून साखरे महाराज, अनेक वेगवेगळ्या आधुनिक अभ्यासकांनी त्याचं परत विवेचन केलं आहे. आम्ही आता संत तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जिथे एकत्र येते, कोंडवे भेंडवे या ठिकाणी आहोत आणि बरीचशी गर्दी आहे. आणि ह्या पवित्र वारीमध्ये अनेक वर्षानंतर मला सहभागी व्हायचा लाभ मिळाला. आपल्यासमोर तुषार खरात लयभारी चॅनलच्या माध्यमातून संवाद साधण्याचा योग मिळाला. आपल्या सर्वांच्या वतीनं मी पांडुरंगांना प्रार्थना करतो की सर्वांना सुखी ठेव. धन्यवाद. रामकृष्ण हरी.